हे ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही? नाही विचारतोय मी. नाही नाही रामदास आठवलेंची नाही मी तुम्हाला विचारतोय ऑन रेकॉर्ड बोलताय की कोट्याधी प्रतिज्ञापत्र वाचून त्यांचं इस्टेट किती आहे ते सर्व गंमत केली. हा तर यांना हे लागू का होत नाही? तुम्ही नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये त्यांना मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, त्या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून घ्यायला. आज साधी गोष्ट आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो, कुठे बोललो होतो आता आठवत नाही मला, 3दा-4दा बोललो होतो. आपला ठाणे जिल्हा आहे. हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही, कारण जगात असले प्रकार नसतात, पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा, की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला मी जर चुकत नसेल तर 7 ते 8 एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत. बरोबर? म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं? नगर परिषद, जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात. मग नगरपालिका होते, मग महानगरपालिका होते. हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात, म्हणजे बनत जातात. बरोबर की नाही? मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये. आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत. तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन, युपीला, बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत. म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत, आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही. त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय. आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे, गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय. आणि मी बोंबलतो या विषयावरती. आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची, काय ती बेरोजगारांची जी येते ती यादी यायची बंद झाली. सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला. मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे, पण पहिल्यांदा सगळेच जण. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना, की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं, बरोबर? प्रत्येकाला 1 कोटी, या राज्याला इतके कोटी, या राज्याला इतके कोटी. सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत. माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना. तुम्ही जर माझी सगळी जर अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये, देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये. असं कसं करून चालेल? उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन. कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे, आणि ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे.
आणि त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही, त्याच्यावरती बोलायचं नाही. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, ते गेले का ते? बोला. महायुतीने जर आपल्याला सन्मानपूर्वक जागा मी जर तर वरती बोलत नाही मी. आता आपण बरेच वेळा नरेंद्र मोदीचं कौतुक करताय आणि टीकाही करताय, त्याच्यातून नक्की संदेश काय घ्यायचा? ज्या चांगल्याला चांगलं म्हणावं, वाईटाला वाईट म्हणावं. कळलं का? त्याचा युती आणि आघाडीशी काही संबंध नसतो. तर आपल्याला पाहायला गर्दी होते, ऐकायला गर्दी होते, त्याचं मतामध्ये परिवर्तन होत नाही. काही ठिकाणी आपल्याला जागा मिळतात, अगदी विधानसभेलाही चांगल्या जागा मिळाल्या मधल्या काळामध्ये, महापालिका मिळाल्या, पण हे टिकत का नाही, राहत का नाही, त्याच्या बाबतीत काय घडलं? आता तर जन्माला आला पक्ष 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. काँग्रेसचं बघा ना काय झालं होतं. त्याने तर 65 वर्ष राज्य केलं हो या देशावर. ते जर समजा 44ला येतात, तुम्ही माझं काय घेऊन बसलायत? ह्याच्या मागे काहीतरी कारण शोधलं असेल ना. काय असतात काही, बघा, लाटा येत असतात, वेव्ज असतात, त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात, परत येतात. परत तुम्हाला या विधानसभेला दिसेल, निश्चित दिसेल. आणि काही दिवसांमध्ये आपल्यावर आता पद्धत टीका होताना पाहायला मिळते. म्हणजे विरोधी पक्षातले जे नेते आहेत, विशेषतः संजय राऊत, की तुम्ही दुपारी बाद आहात किंवा काय मी म्हटलं की बाबा तडजोडीचं राजकारण आहे. काय अजून मी बोलायला सुरुवात नाही केली. आता जेव्हा मी बोलायला सुरुवात करीन ना, त्याला बघू कोण कोण किती किती काय काय बोलते ते. बघा, मी शांत बसलो याचं कारण मी म्हटलं की आता कोणी उत्तर द्यायची आहे ना. कळलं का? योग्य वेळी योग्य गोष्ट करावी. योजना काढून थेट पैसे द्यायचा आम्ही दाखवला तरी एक व्यंगचित्र फार छान आलं होतं. आमचे ते प्रशांत कुलकर्णी आहेत ना, त्यांचं एक फार छान व्यंगचित्र आलं होतं. कालच कुठेतरी मी पाहिलं की लाडकी बहीण, लाडका भाऊ ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका, म्हणजे सगळ्यांनाच पैसे वाटायला मोकळे. भानगडच नको ना. लाडकी वहिनी, लाडका जावई बिवई काही नाही, सगळेच. सचिन वाजे, परमवीर सिंग असे जे अधिकारी आहेत, ह्या जो सगळा राजकीय गोंधळ सुरू आहे, तर त्या अधिकारी राजकारणाचे बळी ठरतायत का राजकारणाचे हस्तक्षेप बनतायत? काय नेमकं? पहिले हस्तक बनतात, मग बळी ठरतात. अजून काय सांगू? मध्यंतरी माजी विधानसभा निवडणूक लावरीचे व्हिडिओ आपण जो कन्सेप्ट वापरले होते, त्याने चांगल्याची झाडं जाणार होती. त्यावेळेस कशी काय नवीन कन्सेप्ट असणार? बघू आता, जसं सुचेल तसं येईन समोर. पवार जनसभा यात्रा काढत आहेत, निवडणुकीच्या नाशिकमधून सुरुवात होती, कशा पद्धतीने बघताय? मी काय बघायचं त्याच्याकडे? माझा आज दौरा सुरू होतो, ते काय बघतात माझ्याकडे? हे प्रश्न आहे घ्यायला काही? कसा बघतो मी? असा बघतो. कसा बघताय त्याच्याकडे? नेरेटिव्ह सेट करणं वगैरे त्याच्यावर खूप चर्चा होते राज्यामध्ये. की काय म्हणजे काय हे चालू आहे? नेरेटिव्ह, एखाद्याने एखादा आरोप केला त्याला उत्तर द्यायचं किंवा ते करून काढणे, याऐवजी तो आमच्यावर जास्त मोठा आरोप केला अशा पद्धतीने बोललं. विशेषतः भाजपच्या नेत्यांकडून बोललं, फडणवीस बोलतात, फेक नेरेटिव्ह केले लोकसभेला, संविधान बुडवणार, संविधान बदलणार किंवा अशा पद्धतीने. त्यामुळे आम्ही निवडणुका हरलो असं त्यांचं म्हणणं. आता पहिल्यांदा हे कोण बोललं? पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार बोलला. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना की 400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना. तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती त्या गोष्टींची. त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये. तिथून हे सगळं सुरू झालं. भाजपने काही मुद्दे असे मांडले की त्याला आपण दरवर्षी नव्यानं राजकारणाची सुरुवात करता. तुमचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग असतं असं पद्धतीने टीका करतात. योग्य वेळी मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात जातात. निवडणुकापूर्वी बऱ्याचशा पक्षांनी सर्वे करून घेतला. आपल्याकडून काय मी माझ्या पक्षाची लोकं पाठवली होती. मी कुठची एजन्सी पाठवली नव्हती. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे
5-5, 6-6 लोक जाऊन त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले आणि ते 2दा करून आले. एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले पुढे. आत्ता देऊ काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला? म्हणजे काय असेल तुम्ही स्ट्रॅटेजी सांगून काय तुमचं? आपल्या पक्षाने काही आंदोलनं घेतली तसं ते होतं बऱ्या प्रमाणात ते यशस्वी झालं आपलं आंदोलन किंवा तो स्पीकर बंद करा धर्मस्थळावरचा अशी आंदोलन घेतली पण ते अर्धे प्रश्न सुटले. तर आपली सत्ता येताना किंवा आपल्या भाषणामध्ये या मुद्द्यांना प्राधान्य अर्थातच असणार अर्थात असणार. नाही आता होतील त्या. मला असं वाटतं आता सगळंच जमिनीवरती आलंय. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्च मध्ये वगैरे लागतील निवडणुका. तुम्ही 2021 सोलापुरात आला तर एवढे दिवस म्हणजे सोलापूरला का तुम्ही आला नाही? रस्त्याचं काम सुरू होतं. मी आता परत येतोय. मी 2 आठवड्यांनी परत येणार आहे. सोलापूरमध्ये 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 असेल 2009 असेल यामध्ये आपल्या पक्षाला निर्णायक अशी मतं मिळाली होती. अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, त्याचबरोबर पंढरपूर, मंगळवेढा असेल. या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? तुम्ही इथून निघालात की माझी पक्षाची बैठक आहे आणि त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघाची बैठक मतदारसंघनिहाय बैठका लावलेल्या आहेत. ते पहिलं मला ऐकून तर घेऊ देत. बोलतो नंतर. सर तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार आहेत का विधानसभा मध्यंतरी तुम्ही जाहीर केलं तुम्ही स्वतः निवडणुकीच्या बघू तुला काय वाटतं? काय कारण? पाहिजे ना राज्याला एक आश्वासन मिळेल कारण आता परिस्थिती नाही. चला धारावीच्या प्रश्नावर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची सोलापुरात धारावीवरती प्रश्न विचारले. करण्यामागचा हेतू असा की पवारांची भेट ही अर्थात वेगळ्या अर्थाने होऊ शकते किंवा अनेक कुठल्या अर्थाने, पण ठाकरेंचं त्याच्यावर पोट असतं किंवा धारावीचे प्रतिनिधित्व वाढवलं. नेमकं याच्यामध्ये राजकारण अपेक्षित आहे का स्थानिकांचा विकास? म्हणजे आता तुम्ही स्थानिक आहात तिथे मुंबईमध्ये जाण्याची परिस्थिती काय आहे, गरज कशाची आहे? साधारणपणे धारावी कुठे तुम्हाला माहिती आहे आणि धारावी जिथे समजा आहे तिथे जर आत्ता जर समजा तुम्ही स्क्वेअर फुटाचा भाव काढलात तर तुम्हाला हे सगळं राजकारण कळेल.